नमस्कार, स्वागत आहे तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये। आज मी तुमच्यासाठी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मसाला डोस्याच्या चटणीची रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तयार केलेली आहे आणि त्याचबरोबर याची चव वाढायला मी शेंगदाण्याची चटणी ही तयार केलेली आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात अगोदर मी इथे मीडियम साइजचे 1 किलो बटाटे घेतलेले आणि 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवूनही घेऊया। त्याचबरोबर कुकरमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घालून हे बटाटे आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून हे बटाटे मी शिजवूनही घेतलेले आहे। आता फोडणीसाठी लागणारे साहित्य आपण बघणार आहोत। त्यासाठी मी एक मीडियम साइजचा टोमॅटो, 4 ते 5 हिरवी मिरची, 2 ते 3 कढीपत्त्याचे पानं, 4 ते 5 लसण पाकळ्या आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे। यामध्ये तुम्ही कांद्याचाही उपयोग करू शकता। अशा पद्धतीने आपण हा मसाला घेतलेला आहे। आता सर्वात अगोदर बटाटे पूर्णतः थंड झाल्यानंतर त्याचे साल मी व्यवस्थित असे काढून घेतलेले आणि सुरीच्या साहाय्याने अशा पद्धतीने म्हणजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बटाट्याचे व्यवस्थित असे बारीक आपण तुकडे करून घेऊयात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता। जास्त मोठे तुकडे आपण ठेवणार नाहीये, लहान लहान तुकडे आपण याचे करणार आहोत। अशा पद्धतीने मी सर्व बटाटे हे छान आणि व्यवस्थित असे कापूनही घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला पाहिजे असेल तर याहूनही तुम्ही बारीक तुकडे करू शकता। अशा पद्धतीने मी हे सर्व बटाटे कापून घेतलेले आहे। आता फोडणीसाठी आपण गॅसवर कढई ठेवूयात आणि कढई व्यवस्थित तापली की लगेचच त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल व्यवस्थित तापले की लगेचच त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेणार आहोत। मोहरी ही छान व्यवस्थित अशी तेलामध्ये तडतडली की लगेचच त्यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत आणि जिरे व्यवस्थितपणे लालसर होईपर्यंत आपण छान असे तेलात फ्राय करून घेणार आहोत। आता लगेचच त्यामध्ये बारीक कापून घेतलेला लसण घालून घेणार आहोत आणि लसण व्यवस्थित लालसर झाला की लगेचच त्यामध्ये बारीक कापून घेतलेल्या हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचे पानेही त्यात घालून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत व्यवस्थित सर्व ढवळून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। खूप छान आणि मस्त खमंग अशी आपली मिरची फ्राय झालेली आहे। मिरची फ्राय झाली की लगेचच त्यामध्ये बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व एकजीव करून घेणार आहोत। टोमॅटो गळेपर्यंत छान असा तेलात फ्राय करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता त्यामध्ये आपण लगेचच 1 चमचा हळद आणि चवीनुसार मीठही घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने 1 ते 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित असे तेलात हळद आणि मीठ हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये आपण बारीक कापून घेतलेले सर्व बटाटे हे आपण घालून घेणार आहोत आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित सर्व मसाल्यामध्ये एकत्रित होईपर्यंत हे बटाटे आपण एकजीव करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व मसाला हा बटाट्याला व्यवस्थित असा लागला पाहिजे। जरीही मोठे तुकडे बटाट्याचे राहिले असतील तर चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून आपण सर्व बटाटे हे बारीक असे मॅश करून घेणार आहोत। आता सर्व मसाला हा बटाट्याला व्यवस्थित असा एकजीव झालेला आहे। मी तुम्हाला झूमही करून दाखवत आहे। खूप छान आणि जबरदस्त चटणी ही तयार होते। अशा पद्धतीने सर्व एकजीव करून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत ही चटणी छान अशी फ्राय करून घेणार आहोत। आता बारीक कापून घेतलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेऊयात आणि चमच्याच्या साहाय्याने सर्व कोथिंबीर ही एकत्रित करून घेणार आहोत। सर्व साईडला व्यवस्थित अशी चटणी ही एकजीव झाली पाहिजे अशी आपण ही कोथिंबीर एकत्रित करून घेणार आहोत।
अशा पद्धतीने आता 2 ते 3 मिनिटापर्यंत ही चटणी आपण छान अशी वाफवून घेऊयात। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप छान आणि अप्रतिम ही चटणी दिसत आहे आणि चवीला अप्रतिम ही चटणी तयार होते। आता 2 ते 3 मिनिटापर्यंत छान अशी ही चटणी आपण वाफवून घेणार आहोत आणि खूप जबरदस्त ही चटणी तयारही झालेली आहे। त्यासाठी मी आता डोसेही तयार करून दाखवत आहे। आता सर्वात अगोदर डोसाचा तवा मी गॅसवर ठेवून घेऊन त्यावर थोडे तेल शिंपडून डोसेचे बॅटर यावर 2 चमचे घालून व्यवस्थित असे पसरवून घेत आहेत आणि सर्व किनारीला व्यवस्थित असे तेल सोडून घेत आहोत, म्हणजे जेणेकरून आपला डोसा हा तव्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित असा फ्राय होईल। अशा पद्धतीने आता 2 ते 3 मिनिटापर्यंत एक बाजू छान अशी क्रिस्पी होईपर्यंत आपण डोसा हा फ्राय करून घेणार आहोत। आता लगेचच चमच्याच्या साहाय्याने दुसरी बाजूही आपण परतवून घेऊयात। अशा पद्धतीने आता एक बाजू आपली छान व्यवस्थित लालसर अशी फ्राय झालेली आहे। आता दुसरी बाजूही आपण परतवून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खूप छान आणि क्रिस्पी असा डोसा आपला तयार झालेला आहे। आता त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली बटाट्याची चटणी एका साईडला व्यवस्थित अशी चमच्याच्या साहाय्याने प्रेस करून आणि दुसरा साईड ही डोस्याची त्यावर झाकून घेणार आहोत, म्हणजे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असा फोल्ड करून घेणार आहोत आणि दोघं साईडून व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत हा डोसा आपण तयार करणार आहोत। आता दोघं साईडी छान अशी क्रिस्पी झालेली आहे आणि आता मी तुम्हाला हा डोसा काढूनही दाखवत आहे। अशाच पद्धतीने मी तुम्हाला दुसराही डोसा तयार करून दाखवत आहे। तर सर्वात अगोदर डोस्याचे बॅटर मी 2 चमचे तव्यावर घालून घेत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित असे फिरवूनही घेत आहे। त्याचबरोबर तेल हे सर्व साईडून व्यवस्थित असे डोस्याच्या तव्यावर सोडून घ्यायचे आहे, म्हणजे जेणेकरून हा डोसा खाली चिटकणार नाही आणि व्यवस्थित असा क्रिस्पी हा डोसा तयार होईल। आता एक बाजू ही छान अशी क्रिस्पी झालेली आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण डोसा हा परतवून घेऊयात आणि दुसरीही साईड व्यवस्थित अशी क्रिस्पी तयार करून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आता दोघं साईड ही खूप छान आणि व्यवस्थित अशी क्रिस्पी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता दोघं साईड व्यवस्थित क्रिस्पी झाली की लगेचच त्यामध्ये आपण तयार करून घेतलेली चटणी घालून घेणार आहोत। जर तुम्हाला चटणीचे प्रमाण कमी किंवा जास्त करायचं असेल तर तुम्ही यात करू शकता। अशा पद्धतीने आता दुसरी साईड ही चटणीवर फोल्ड करून घेणार आहोत। फोल्ड करून घेतलेल्या दोघंही डोस्याचे बाजू आपण व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेणार आहोत। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे दोघं साईड ही व्यवस्थित लाल होईपर्यंत आपण परतून घेऊयात आणि खूप छान असा क्रिस्पी हा डोसा तयार झालेला आहे। मी आता तुम्हाला काढूनही दाखवत आहे। तयार आहे आपला गरमागरम मसाला डोस्याची रेसिपी। ही रेसिपी मी तुम्हाला सर्व्ह करून दाखवत आहे। अशा पद्धतीने तयार करून घेतलेले डोसे मी एका डिशमध्ये सर्व केलेले आहेत आणि त्याबरोबर मी शेंगदाण्याची चटणीही सर्व केलेली आहे। खूप जबरदस्त अप्रतिम ही डोस्याची रेसिपी तयार होते आणि मी तुम्हाला दाखवतही आहे। खूप जबरदस्त यामध्ये चटणी खूप छान आणि व्यवस्थित अशी डोस्यामध्ये भरलेली आहे। मसाला डोस्याची चव वाढवण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणीचाही उपयोग करू शकता। ही रेसिपी तुम्ही सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठीही तयार करू शकता, तेही खूप आवडीने खातात। तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने मी मसाला डोस्याची चटणीची रेसिपी दाखवलेली आहे। अशा पद्धतीने तुम्हीही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।